नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. अति खाणे टाळा. तुमच्या वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा काळ चांगला आहे. म्हणून आपल्या निरंतर प्रयत्नांना आणि आपणास पाठिंबा देणाऱ्या कुटुंबियांचे आभार माना. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. संगीत, बागकाम, नृत्य अशा शौकासाठी वेळ काढा. यामुळे तुम्हाला संतुष्टीचा अनुभव होईल. वृषभ राशी, तुम्ही भागीदाराच्या जोडीदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर तो असहनशील बनेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. मदतीसाठी तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुम्ही वचन द्याल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. मित्रांसोबत वेळ कसा जातो हे कळत नाही, परंतु आज तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यानंतर कळेल. मिथुन राशी, तुमचा एखादा जुना मित्र आज येईल आणि तुमच्या जोडीदारासमवेत घालवलेल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळेल. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. हुशारीने गुंतवणूक करा. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून राहाल. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. कर्क राशी, आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतर आउटडोअर उपक्रमाकडे असणाऱ्या मुलांच्या ओढ्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल.
आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. जर तुम्ही कुठल्या खेळात प्रभुत्व ठेवता तर आजच्या दिवशी तुम्ही खेळ खेळला पाहिजे. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्याच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. सिंह राशी, आपल्या प्रियजनाबरोबर वेळ जाता जाणार नाही. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल, ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. जर कुणाला तुमच्याशी बोलण्याची इच्छा आहे परंतु तुमचा मूड बोलण्याचा नाही तर तुम्हाला शांततेने त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. कन्या राशी, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियासमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधा अवस्था देखील नाहीशी होईल. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आज लोकांमध्ये तुम्हाला एकटे वाटेल. तूळ राशी, गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा होऊ शकतो. ज्या नातेवाईकांनी आपल्याला कठीण समयी मदत केली असेल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावप्रदर्शन देखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु या वेळात घरात कोणी जवळच्या व्यक्तीसोबत
तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज घरात लग्नाची गोष्ट होऊ शकते, परंतु तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही. वृश्चिक राशी, व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील ताणतणावामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. स्वतःचे लाड पुरवण्यात, स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंदी राहाल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमचा जोडीदार आज तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील. स्वतःसाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला याची खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी केले तर आनंद द्विगुणित होईल. धनुराशी, आज खूप सुंदर दिवस आहे. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकता, परंतु या वेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून सावधान रहा. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल, तर आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. नातेवाईकांच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती मिळेल. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे. मकर राशी, प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. संयम बाळगा. आपल्या निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. विनाकारण गोष्टीवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. हेच तुमच्यासाठी चांगले असेल.
कुंभ राशी, तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे असेल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा दिवस संस्मरणीय करेल. कलात्मक काम तुम्हाला आराम मिळवून देईल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. जीवनातील बऱ्याच समस्यांचे निराकरण आज तुम्हाला स्वतःला शोधण्याची आवश्यकता आहे, कारण तुम्हाला याचा सल्ला दिला जातो. मीन राशी, मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वतःहून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशा परिस्थितीतून प्रसंगापासून दूर राहा. कुणी घेणेदार तुमच्या दारावर आज येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण या सगळ्याला तुम्ही पुरून उराल. आरोग्याच्या दृष्टीने पळणे, धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण हे एक फ्री आणि उत्तम एक्सरसाइज आहे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.